Alright. So काल yesterday we saw अंतराय. आपण 9 अंतराय बघितले काल. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थित तत्व. हे काय करतात 9 अंतराय? हे चित्ताला विक्षेप करतात. So they disturb the consciousness. They bring about disturbances in the consciousness. And he calls them अंतराय. पतंजलीने त्याला अंतराय म्हटलेलं आहे. पण हे जे अंतराय आहेत ते तेवढ्यावर थांबत नाही. राईट. पुढचं सूत्र आता आपण घेऊया, विच इज 1.31. 1.31 आहे दुःख दौर्मनस्य अंगमे जयत्व श्वास प्रश्वास विक्षेप सहभूव. आता शब्दार्थ आपण बघूया, पण पहिला शब्द शेवटचा शब्द आधी समजून घेऊया. सहभूव. सहभूवचा अर्थ काय होतो? ते जे 9 अंतराय आहेत ना आधीचे, त्याला लागून येणाऱ्या गोष्टी. सो विक्षेप सो ते चित्ताला विक्षेप करतात, म्हणजे चित्त विक्षेप आहेत 9 आणि त्याला लागून हे सहभूव येतात. तर हे सहभूव 4 कुठले आहेत बघूया. सगळ्यात पहिला शब्द आहे दुःख. दुःख इज सॉरो, पेन, डिस्ट्रेस और ग्रीफ. कुठल्याही प्रकारचं, पण दुःख म्हणजे दुःख, त्रास, क्लिष्ट जे आहे ते. दुसरं आहे दौर्मनस्य. दौर आणि मन, मनाला दूर करणार हे मानसिक दुःख असतं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रिजेक्शन असतं, डिजेक्शन किंवा आपल्याला हारल्यासारखं वाटतं, आणि डिस्पेअर असतं. सो मेंटल पेन, डिजेक्शन और डिस्पेअर या दुःखामुळे काय होतं, आपलं मन खट्टू होतं आणि आपलं मन दूर होतं, म्हणून ते दौर्मनस्य असं म्हटलेलं आहे. दुःख एक. दुसरं दौर्मनस्य. तिसरं अंगमे जयत्व. आता अंग आणि जय हे 2 शब्द तुम्हाला कळतात, बरोबर? सो अनस्टडीनेस ऑफ द बॉडी किंवा रेस्टलेसनेस ऑफ द बॉडी म्हणजे अंगावर जय न मिळवता येणे. अंगमे जयत्व म्हणजे अंगावर जय मिळू शकत नाही. शरीर आपलं अस्थिर असतं, स्नायू आपले बेचैन असतात, कुठेतरी काहीतरी सारखी हालचाल करतो आपण. आणि जर योग अभ्यासाचा विचार केला तर आसनामध्ये स्थिर राहता येत नाही. ध्यानाला आसन स्थिती टिकवता येत नाही. कुठेतरी मुंग्या येतात, कुठेतरी कळ लागते, कुठेतरी बेचैनी जाणवते, शरीर आपलं रेस्टलेस होतं. सो हे अंगमे जयत्व इज अनस्टडीनेस ऑफ द बॉडी और रेस्टलेसनेस ऑफ द बॉडी. ऑलराईट. चौथं आहे श्वास प्रश्वास. आता श्वास म्हणजे इनहेलेशन आणि प्रश्वास म्हणजे एक्झलेशन. सो श्वास आणि प्रश्वास म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे म्हणजे पूरक आणि रेचक. हे योगिक टर्म्स आहेत फॉर इनहेलेशन अँड एक्झलेशन. इनहेलेशन इज पूरक, एक्झलेशन इज रेचक. सो दुःख दौर्मनस्य अंगमे जयत्व श्वास प्रश्वास विक्षेप सहभूव. तर हे जे 9 अंतराय आदल्या सूत्रामध्ये आपण बघितले, व्याधी, स्त्यान वगैरे, त्या 9 अंतरायला लागून हे 4 गोष्टी घडतात. ओके. आता इथे एक समजून घ्यायची गोष्ट अशी आहे की काही भाष्यकारांनी ते 9 अधिक हे 4 असं 13 एकंदरीत सांगितलेले आहे की 13 अंतराय आहे. बरोबर. पण व्यास भाष्यामध्ये तसं दिलेलं नाहीये आणि मलाही हे पटत नाहीये की 9 अधिक, कारण हे सहभूव आहे. तर अंडरस्टँडिंग अशी आहे, सी वी हॅव टू अंडरस्टँड डिस्टर्बन्सेस इन द माइंड, डिस्टर्बन्सेस इन द बॉडी, डिस्टर्बन्सेस इन द ब्रेथ. दुःख दौर्मनस्य अंगमे जयत्व आणि श्वास प्रश्वास. These disturbances will accompany vyadhi. These 4 disturbances will accompany sthana. So vyadhi,
स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, प्रत्येक जे चित्त विक्षेप आहे त्या प्रत्येकामध्ये शरीर, मन, शरीराची अस्थिरता, शरीराचं दुखणं, मनाचं दुखणं आणि श्वास प्रश्वास डिस्टर्ब होणं हे त्याला लागून येणार. सो 9+4 हे 13चा हिशोब काय मला पटत नाही. राईट. सो सम भाष्यकार जस्ट की बाबा हे पण विक्षेप पण नाही. इट्स व्हेरी क्लिअर. चित्त विक्षेप आणि त्याला लागून येणारे सहभूव. सो प्रत्येक अंतराय जो आहे तो प्रत्येक अंतराय आपला श्वास बिघडवतो, आपली मनस्थिती बिघडवतो आणि आपलं शरीर सुद्धा बिघडवतो. शरीर दोन रित्या बिघडवतं. एक म्हणजे दुःख, शरीरामध्ये दुखणं येतं आणि दुसरं म्हणजे शरीराला आपल्याला स्थिरता आणता येत नाही. सो आसन स्थितीमध्ये आपण मेडिटेशनला बसलो की माइंड अँड बॉडी अँड ब्रेथ ऑल ऑफ इट इज डिस्टर्ब. वी आर नॉट एबल टू मेडिटेट. आसन स्थिती घेतली की ती टिकवता येत नाही, श्वासावर लक्ष केंद्रित होत नाही आणि ह्या सगळ्या आणि कुठे ना कुठे अंगामध्ये कुठे कळ येते, कुठे पेन. सो देर इज अ डिस्टर्बन्स इन बॉडी, माइंड अँड ब्रेथ. अँड दॅट इज वाय वी हॅव चित्त विक्षेप आणि विक्षेप सहभूव त्याला लागून येणार. आता थोडस हे समजून घेऊया की दुःख कुठून येतं. लेट अस अगेन चेक आउट ऑल द 4. ओके. दुःख कुठून येतं? दुःख, सफरिंग हॅज 3 सोर्सेस. सांख्यमध्ये खूप क्लिअर सांगितलेलं आहे की दुःखाचे 3, त्याला त्रिविध ताप असं म्हणतात. त्या तापाचे 3 कारण आहेत, त्याला त्रिविध ताप असं म्हणतात. ते आहे आधी आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. आता आध्यात्मिक, आत्मा, आत्मिक म्हणजे विदिन अस. मग आध्यात्मिक म्हणजे बॉडी अँड माइंड. बॉडीमध्ये सप्तधातू आणि त्रिदोष आणि माइंड मध्ये सगळे क्लेश, राग, द्वेष, वृत्त्या, हे सगळं माइंड मध्ये येणार. सो आध्यात्मिक म्हणजे आत्माला होणारी दुःख. तर कुठली दुःख असतात? शरीराची आणि मनाची. त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, म्हणजे आत्म्याला त्रास होतो. आपण कोण आहोत? आत्मा. दॅट अगेन वी हॅव टू रिमाइंड अवरसेल्व्ह. कारण तसं आपल्याला जाणवत नाही. वी डोंट feel like an atma. We feel the body, we feel the mind, but we feel our personalities, but we don't feel like the atma. So we have to remember that. आणि दुसरं आहे आधी भौतिक, भौतकालातलं, अराउंड अस, फ्रॉम अवर सराउंडिंग. आता सराउंडिंग मध्ये काय आहे? कोणी तुम्हाला शिवी दिली, कोणी गाळ केली, कोणी मारलं, कोणी चावलं. इट कॅन बी फ्रॉम ॲनिमल्स, बर्ड, वॉट एव्हर, इन्सेक्ट्स. तर हे भवकालातलं किंवा दुसऱ्या व्यक्तींनी आपल्यावर केलेलं अब्यूज. सो एनी काइंड ऑफ अब्यूज टू युअर बॉडी और माइंड फ्रॉम युअर सराउंडिंग इज आधी भौतिक. राईट. सो भवकालातले त्रास. आणि तिसरा आहे आधी दैविक. वी कॉल इट दैविक बिकॉज इट इज फ्रॉम द नॅचरल फोर्सेस. आणि आपला ज्या गोष्टीवर आपला काहीच ताबा नाही आणि ज्याच्याशी आपली फारशी कनेक्टिव्हिटी जाणवत नाही, असं हे दैविक. आणि हे दैवी जे आहे, सो देर कॅन बी फ्लड्स, अर्थक्वेक्स, व्हॉल्कॅनोज, बस किंवा अशा प्रकारचे नॅचरल डिझास्टर्स ज्याला आपण फॅमिन आहे. सो दीज आर द नॅचरल डिझास्टर्स. सो दीज सांख्य तत्वज्ञान सेज दॅट दीज आर द 3 सोर्सेस ऑफ सफरिंग. आणि 3 सोर्सेस ऑफ सफरिंगला, त्रिविध तापाला त्रिविध शांती करावी लागते. आणि त्यामुळे आपण ओम शांती 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 3 वेळा म्हणतो. 4 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा का म्हणतो? कारण दीज आर द 3 सोर्सेस ऑफ सफरिंग अँड त्याची शांती होऊ दे असं आपण प्रणवाला अपील करतो. राईट. सो ओम शांती शांती शांती. So, Om, let there be peace, peace, peace is what we do. तर हे जे दुःख आहे
दे नीड टू बी फॉट अँड कॉन्कर्ड, ह्याच्यावर आपल्याला मात करायची आहे. हे आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक ताप जे आहे त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. कसा मिळवणार? त्याच्यासाठी बऱ्याच योगिक प्रक्रिया आहेत की ज्याच्यामुळे आपण मिळवू शकतो. सगळ्या वेगवेगळ्या शुद्धी क्रिया आहेत. हठयोगामध्ये सगळ्या ह्या टेक्निक्स आपल्याला सापडतात की ज्याच्या माध्यमातनं आपण या त्रिवेद मधनं स्वतःला लांब ठेवू शकतो. वी कॅन प्रोटेक्ट ourselves फ्रॉम द थ्री सोर्सेस ऑफ सफरिंग. क्लिअर? दुःख लक्षात आलं? नेक्स्ट, दौर्मनस्य. आता मन कधी दुरावतं? कुठल्या व्यक्ती, वस्तू किंवा विषयापासनं आपलं मन कधी दुरावतं? जेव्हा आपल्याला पाहिजे ते घडत नाही तेव्हा आपलं मन नाराज होतं, तेव्हा ते दूर होतं. म्हणजे बघा आता आधी हे जे व्याधी संशय ह्याच्यामधलं भ्रांती दर्शन आहे, हलब्ध भूमिकत्व आहे, अनवस्थित तत्व आहे, संशय आहे, अविरती आहे. प्रत्येक ठिकाणी काय होतंय तर दौर्मनस्य, कारण आपल्याला जी अपेक्षित प्रगती किंवा अपेक्षित परिणाम हे न झाल्यामुळे आपण त्याचा नाद सोडून देतो किंवा आपण त्याचा अभ्यास सोडून देतो. आणि म्हणून दौर्मनस्य कुठल्याही प्रकारच्या अंतराय बरोबर दौर्मनस्य घडून येऊ शकतो. ओके, सो ड्यू टू द थिंग्स दॅट वी हॅव विश्ड, when they do not happen, that is when we distance ourselves from that abhyasa, from that study. तिसरं आहे अंगमय जयत्व. अंगमय जयत्वामध्ये काय होतं तर शरीराची येस दौर्मनस्यावर उपाय. दौर्मनस्य काय? तुझा आवाज येत नाही. उपाय जसं अवधिभौतिकावर उपाय आहे शुद्धिक्रिया, तसं दौर्मनस्यावर उपाय आपल्याला अगेन अभ्यास आणि वैराग्य हा तर इंटरनल उपाय आहे. आणि अजून यानंतरच्या सूत्रामध्ये पतंजलींनी अंतराय आणि विक्षेप संभूसाठी उपाय सांगितलेला आहे. वी विल बी कमिंग टू दॅट. येस. ओके, सो बट अंडरस्टँडिंग इटसेल्फ इज अ सोल्युशन. हे दौर्मनस्य का घडतंय हे समजून जरी घेतलं तरी मग आपण सोडून नाही देणार, मनाला ताब्यामध्ये ठेवणार, मनाला दूर नाही करून देणार विषयापासून. आता अंगमेय जयत्व. अंगमेय जयत्वामध्ये काय होतं तर बेसिकली शरीराचं जे बॅलन्स आहे, अंगाचं जे बॅलन्स आहे, इक्विलिब्रियम आहे, तो बिघडतो आणि त्याच्यामुळे थरकाप होतो. आणि आपण सगळ्यांनी हे आसनांमध्ये अनुभव घेतला असेल की आसन स्थिती टिकवायची म्हटली की पाय हात थरथर कापतात. ते का कापतात? कारण त्याच्यामध्ये स्थिरता नाहीये. ऑलराईट. आणि मी वर्गामध्ये बघितलंय, स्थिर ठेवायचा प्रयत्न करा, स्थिर ठेवायचा प्रयत्न करा, हे सांगून ऍक्च्युली साधकाचं दौर्मनस्य होतं. कारण ते 2-3 वेळा ट्राय करतात आणि मग म्हणतात जाऊ दे, मला स्थिर नाही राहता येत तर मी सोडून देते. सो उलट वर्गामध्ये आपण हे म्हणायला पाहिजे की अस्थिरतेकडे लक्ष द्या. फोकस ऑन द इनस्टेबिलिटी. फक्त त्याच्याकडे अटेन्शन दिल्याने ते आपोआप स्थिरावायला सुरुवात होते. इट्स ओके टू बी शेकी. इट्स ओके दॅट द बॉडी इज नॉट स्टेडी. ऍट लिस्ट इट मीन्स की तिकडचे स्नायू, तिकडचे नर्व्स प्रयत्न करतायत स्थिर व्हायचा आणि त्या प्रयत्नामध्ये थरकाप आहे. ऑलराईट. सो ह्या नेगेटिव्हिटीला पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह देऊन आपण साधकांकडनं परफॉर्मन्स किंवा स्वतःचा आपण परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करू शकतो. ऑलराईट. सो हे शेकीनेस ऑफ द बॉडी, स्पेसिफिकली बॉडी बद्दल बोलतोय. अंगमेय जयत्व म्हणजे अंगावर विजय मिळवता येत नाही, हे विक्षेप सहभूव झालं, पण त्याच्यामध्ये त्या गोष्टीचं एक्सेप्टन्स केलं आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं की आपोआप स्थिर व्हायची प्रक्रिया सुरू होणार. ऑलराईट. द माइंड विल ब्रिंग इट अबाउट. ओके, वी हॅव टू ट्रस्ट अँड वी हॅव टू कंटिन्यू. हे झालं अंगमेय जयत्व. आता श्वास प्रश्वास. श्वास प्रश्वास हे बिघडतात. साध सूत्र
चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थानोक्तम आपनोति ततो वायु निरोधयेत. So if the mind is not steady, the breath is not going to be steady. मन स्थिर झालं की श्वास आपोआप स्थिर होणार. ऑलराईट. सो असे हे विक्षेप सहभुव जे आहेत 9 अंतराय दिलेले आहेत, त्याच्याबरोबर हे विक्षेप सहभुव जोडले गेले की अजून चित्त दुरावतं, द चित्त अस्थिर होतं, द चित्त इज डिस्ट्रॅक्टेड फर्दर बिकॉज ऑफ दीज एक्सपिरियन्सेस. कारण हे अनुभवाचे स्तर आहे. हे जे दुःख दौर मनस्य अंगमे चैत्व श्वास प्रश्वास हे अनुभवाचे स्तर आहे. आणि त्याची कारण कुठली आहे तर व्याधी स्थान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थित तत्व ह्याच्यापैकी कुठलंही कारण असू शकतं. अरे सो असं हे पतंजलींनी 9 अंतराय आणि त्याला लागून येणारे असे हे चित्त विक्षेपाला जोडून येणारे विक्षेप सहभुव दिलेले आहे. ओके. शॅल वी मूव ऑन टू द नेक्स्ट सूत्र. पुढचा सूत्र आहे 1.32. सो नाव पतंजली इज गिव्हिंग अस द सोल्युशन टू अंतराय आणि विक्षेप सहभुव हे दोघांना मिळून काय करू मी, व्हॉट शुड आय डू इज द क्वेश्चन. अँड ही सेज तत्प्रतिषेधार्थम एक तत्वाभ्यास. असं झाल्यावर एकच उपाय आहे. तत्प्रतिषेधार्थम म्हणजे फॉर ह्यार प्रिव्हेन्शन टू स्टॉप दीज डिस्ट्रॅक्शन्स. हे जे अंतराय आहेत, हे जे विक्षेप सहभुव आहेत ते थांबवण्यासाठी. तत्प्रतिषेधार्थम म्हणजे चित्त विक्षेप आणि विक्षेप सहभुव थांबवण्यासाठी. टू स्टॉप, टू प्रिव्हेंट दीज डिस्ट्रॅक्शन्स. एक म्हणजे एक, सिंगल, वन. तत्व, सिंगल प्रिन्सिपल. आणि अभ्यास शुड बी मेड और प्रॅक्टिस्ड. अभ्यास करायचा, कीप डुईंग द स्टडी, करत राहा अभ्यास. एक तत्वाभ्यास. उपाय एकच आहे, एक तत्वाभ्यास. थांबायचं नाही. कंटिन्युअस अभ्यास वैराग्य सुरूच ठेवायचा. आणि सिंगल प्रिन्सिपलचा अर्थ काय काय लोकांनी असं म्हटलेलं की आत्मा हा प्रिन्सिपल आहे, आत्मा हा तत्व आहे. सो मनाला आत्म्यावर एकाग्र करावा म्हणजे मग तो शांत होणार. मनाला आत्म्यावर एकाग्र करावा म्हणजे मन शांत होणार. त्यामुळे श्वास प्रश्वास स्थिर होतील. त्यामुळे श्वास प्रश्वास स्थिर होतील आणि एकंदरीत मन प्रसन्न होईल. So fix the mind on one principle, the Atma, which will make the mind easily tranquil. And when coordinated with the in-breath and out-breath, it supports the mind naturally and pleasantly. It decreases shakiness, restlessness of the body, and thus removes the antaraya and sahabhuva. Meditation helps to minimize the antaraya. तो अंतराय आणि विक्षेप सहभुव हे कमी करण्यासाठी ध्यान धरावं एक तत्वावर. कुठलं तत्व आहे, तो आहे आत्मा. ऑलराइट. सो तत्प्रतिषेधार्थम एक तत्वाभ्यास. विक्षेप, चित्त विक्षेप आणि विक्षेप सहभुवचे सोल्युशन्स. दिस इज द सोल्युशन फॉर इट. ऑलराइट. क्लिअर. उपाय सोपा आहे. थरकाप पण थांबेल. मन एकाग्र केलं की श्वास स्थिर होईल आणि आपोआप संपूर्ण शरीर स्थिर व्हायला आणि एकंदरीत प्रसन्न वाटायला आपल्याला मदत होणार. पुढच्या सूत्राकडे जाऊया. 1.33. आता ह्या सूत्रापासून ना 1.32 पासूनच ऍक्च्युली एक चित्त प्रसादन ईश्वर प्रणिधानात वा
हे पतंजलींनी आपल्याला दिलं. मग अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा हा एक दुसरा सूत्र दिलेला आहे. आणि आता तत्प्रतिषेधार्थम एक तत्वाभ्यास हा तिसरा दिलेला आहे. आता चौथा सोल्युशन सी. जशी आपली ऍटिट्यूड आणि जशी आपली ऍप्टिट्यूड, काही लोक भावनिक असतात, काही लोक ज्ञानी म्हणजे इंटेलेक्च्युअल असतात, आणि डिपेंडिंग ऑन युअर ऍटिट्यूड, डिपेंडिंग अपॉन युअर ऍप्टिट्यूड, यू कॅन चूज विच चित्तप्रसादन, विच सोल्युशन यू वॉन्ट टू अप्लाय. सो आता 1.33 मध्ये चित्तप्रसादनाचं उपाय पतंजली देत आहेत. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावना त चित्त प्रसादन. आता भावना आपल्याला दुःख जे देतात, मनाला दुःख, हे वेगवेगळ्या भावना आपल्याला मनाला दुःख देतात. तर त्याचं सोल्युशन काय? लोकांबरोबर आपलं इंटरॅक्शनला ऑप्शन नाहीये. दॅट इज नॉट एन ऑप्शन. वी विल इंटरॅक्ट विथ people, places, everything. When you are interacting with people, तुम्ही एक बोलाल ते दुसरं बोलतील, and there are going to be disturbances. वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टर्बन्सेस असू शकतात. मग कुठल्या डिस्टर्बन्स बरोबर मी कसं वागायचं? आता लक्षात घ्या, इथे 4 गोष्टी सांगितल्यात: मैत्री, करुणा, मुदितो आणि उपेक्षा. दुसऱ्या 4 गोष्टी सांगितल्यात: सुख, दुःख, पुण्य आणि अपुण्य. विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. ह्या विषयांचं एकमेकांची जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. आता ह्या जोड्या कशा लागतील बघा. मैत्रीच्या समोर लिहा सुख, करुणाच्या समोर लिहा दुःख, मुदितोच्या समोर लिहा पुण्य आणि उपेक्षाच्या समोर लिहा अपुण्य. ठीक आहे. आता हे समोरासमोर तुम्ही शब्द लिहिले असतील तर नाव यू कॅन व्हेरी इझिली रीड. सुखाबरोबर मैत्री करावी. ओके. रिजॉइस विथ हॅपीनेस बाय बिकमिंग फ्रेंडली टू इट. डेव्हलप फ्रेंडलीनेस टुवर्ड्स हॅपीनेस. कोणाचं सुख, आपलं किंवा दुसऱ्यांचं, कोणाचंही असू दे, सुखामध्ये कोणीही सुखी असेल, आपण किंवा दुसरे, तर मैत्री भाव हा ठेवायचा. राईट. सो वेन समबडी इज हॅपी, यू बी हॅपी फॉर देम. सो हा झाला मैत्री भाव. दुसरं आहे दुःखासाठी करुणा. करुणा विथ दुःख. सो जिथे जिथे तुम्हाला दुःख दिसेल, जिथे जिथे तुम्हाला दुःख जाणवेल, तुमच्यामध्ये किंवा दुसऱ्यांमध्ये किंवा दुसऱ्या 2 जणांमध्ये, तुमच्या अनुभवामध्ये जेव्हा जेव्हा दुःख येईल, तेव्हा मनामध्ये कॉम्पॅशन, मर्सी, एम्पथी, सिंपथी च्या सूक्ष्म आहे कॉम्पॅशन म्हणजे करुणा. ओके. करुणा प्रेम हे जे भाव आहे, लव्ह ऍज अन इमोशन, सगळ्यात जवळचं, अँड इट्स लाईक पॅरलल. करुणा म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजेच करुणा. सो जिथे जिथे दुःख दिसेल तिथे मनामध्ये काय आणायचंय? करुणा. करुणा कुठून येणार? जर समजून घेतलं तर एम्पथी मधनं. इफ यू आर एबल टू पुट युअर सेल्फ इन देअर शूज, इफ यू आर एबल टू अंडरस्टँड देअर पोझिशन. मग कितीही वाईट कृत्य करत असेल, ज्याचं आपल्याला दुःख होत असेल, तरी हे समजून घ्यायचं की ते करताना त्याला किती त्रास होतो. यू अंडरस्टँड द एक्सपिरियन्सेस दॅट ही इज गोइंग थ्रू हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. सो ब्रिंगिंग अबाउट दॅट अंडरस्टँडिंग गेट्स करुणा. सो दुःखासाठी करुणा. मैत्री म्हणजे फ्रेंडशिप आणि सुख म्हणजे हॅपीनेस. करुणा म्हणजे कॉम्पॅशन किंवा मर्सी आणि दुःख म्हणजे सॉरो किंवा मिझरी, जर शब्दार्थ लिहायचा असेल तर. नाव वी कम टू मुदितो. मुदितो म्हणजे ग्लॅडनेस किंवा गुडविल. हर्ष आपण शब्द इकडे वापरू शकतो. कशाबद्दल हर्ष आपण ठेवायचा आहे?
जे काय पुण्य आहे त्याच्यावर, व्हर्च्युअस, एव्हरीथिंग दॅट इज व्हर्च्युअस वी हॅव टू, जे काय पुण्य आहे त्याच्याबद्दल आपण मुदितो किंवा हर्ष किंवा गुडविल हे ठेवायचं आहे. नॉर्मली कोणाचं काय चांगलं होत असेल तर काय येतं, जेलसी अँड एनवी, राईट. सो जेलसी आणि एनवीला बाजू काढायचंय अँड वी हॅव टू सेलिब्रेट एव्हरीथिंग दॅट इज पुण्य, त्याचा हर्ष मानायचा आहे. पुण्याला म्हणतात व्हर्च्युअस. आणि नेक्स्ट इज उपेक्षा. उपेक्षा म्हणजे इनडिफरन्स किंवा ऍपथी. सुख सुख पण नाही आणि दुःख पण नाही. नॉट नो सेलिब्रेशन नॉर ग्रीविंग, काहीच नाही. सो उपेक्षाणाम म्हणजे इनडिफरन्स किंवा ऍपथी. आणि अपुण्य म्हणजे वाईस, व्हर्च्यूचं ऑपोजिट वाईस. सिनफुल क्रिएचर्स म्हणजे पाप. अपुण्य म्हणजे जे पुण्य नाहीये ते. तर जे काय अपुण्य आहे त्याच्याबद्दल आपण कसा भाव ठेवायचा आहे, उपेक्षाचा भाव. म्हणजे नक्की काय, हाऊ विल यू बी, व्हॉट इज उपेक्षा एक्झॅक्टली. सुख पण नाही दुःख पण नाही, तर मग काय आहे. यु नो what I can say is you be in the neutral mode, non-judgmental. न्यूट्रल मोड मध्ये राहून नॉन जजमेंटल राहायचं. गुड पण नाही म्हणायचं, बॅड पण नाही म्हणायचं, क्रिटिसाइज पण नाही करायचं, कंप्लेन पण नाही करायचं, सेलिब्रेट पण नाही करायचं, त्यांचा दुःखाचा आनंद पण नाही मानून घ्यायचा, नन ऑफ इट. सो यू रिमेन इन द न्यूट्रल विथ एव्हरीथिंग दॅट इज अपुण्य. कारण या जगतामध्ये सुख आहे, दुःख आहे, पुण्य आहे, अपुण्य आहे, सगळीकडे हे चार गोष्टी आपल्याला दिसते. मग त्याच्या तरफ आपण भाव कसा ठेवायचा, हाऊ डू वी, what should we feel in our body and mind for these situations. This is how it works. मैत्री फॉर सुख, करुणा फॉर दुःख, मुदितो फॉर पुण्य आणि उपेक्षा फॉर अपुण्य. विषय, भावना, चित्त प्रसादन. तर हे विषय आहेत. विषयाचा अर्थ काय होतो, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट किंवा वस्तू, थिंग. ऑब्जेक्ट, सब्जेक्ट और थिंग म्हणजे विषयाण. या विषयांबद्दल काय ठेवाय, भावना, फिलिंग्स. आणि चित्त प्रसादन म्हणजे माइंड प्युरिफिकेशन, चित्ताची शुद्धी. असं केल्याने, दिस इज वन ऑफ दी most beautiful, most effective technique that I have personally found. म्हणजे खरंच हे जर चांगलं समजलं, मैत्री फॉर सुख, करुणा फॉर दुःख, मुदितो फॉर पुण्य आणि उपेक्षा फॉर अपुण्य, आपण ऍब्सोल्युटली न्यूट्रल आणि नॉन जजमेंटल बनून जातो. आपण कोणालाच जज करत नाही. अँड दॅट इज अ ब्युटिफुल प्लेस टू बी. आणि खरंच डोक्याला तंतन नाही, दुःख नाही, कायच. देर इज नो झंझट ओनली, बिकॉज यू आर कम्प्लिटली आउट ऑफ द सिच्युएशन. तुम्ही त्रयस्थानी बघता आणि तुम्ही असा हळूहळू द्रष्टाभाव पण डेव्हलप होतो. मग पुढे जाऊन स्वतःकडेच द्रष्टाभाव जेव्हा ठेवायची वेळ येते तेव्हा ती सहज ठेवली जाते. सो इथून सुरुवात होतं. तर आधी इंटरॅक्शन, स्थूल, एक्सटर्नल ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आपला इंटरॅक्शन असा ठेवायचा आहे आपल्याला, वेर वी हॅव टू रिमेन न्यूट्रल, राईट, आणि नॉन जजमेंटल. ऍक्च्युली हे मैत्री, करुणा, मुदितो, उपेक्षा याच्याबरोबर यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे जर ठेवलं ना, तर फक्त वैयक्तिक नाही, सामाजिक निरोगी संबंध राहतील आपले. There will be absolutely social and individual health we will gain out of the practice of मैत्री, करुणा, मुदितो, उपेक्षा आणि अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य अँड अपरिग्रह. पुढे आपण साधनपाद मध्ये येणारच, तेव्हा आपण हे 5 यम कुठले हे शिकू आपण. ऑलराईट. सो चित्त विक्षेप म्हणजे डिस्टर्बन्सेस. बघा आता चित्त विक्षेप, चित्तला विक्षेप करणारे म्हणजे डिस्टर्बन्सेस, माइंडला डिस्टर्ब करणारे. आणि चित्त प्रसादन म्हणजे त्या डिस्टर्बन्सेसना काढून टाकणं. So how does the meaning come about? चित्त विक्षेप म्हणजे मेंटल डिस्टर्बन्सेस
or disturbances of the consciousness or of the mind. And chitta prasadana म्हणजे purification of these disturbances. So actually मैत्री करुणा मुदितो ही शुद्धी क्रिया आहे, चित्ताची शुद्धी क्रिया. आणि म्हणून पतंजलींनी त्याला चित्त प्रसादन असं म्हटलेलं आहे. प्युरिफिकेशन ऑफ द डिस्टर्बन्सेस इन द कॉन्शियसनेस. ऑलराइट. काय होईल ह्याच्याने? व्हॉट विल हॅपन इफ वी डू दिस? एक तर मन शुद्ध होणार. ओके, सो प्युरिफिकेशन ऑफ द माइंड होणार. आणि दुसरं एकाग्रता डेव्हलप होणार आणि चित्त स्थिर होणार. So following or doing the above purifies the mind and it becomes single pointed and attains serenity. So मनाच्या मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध या 5 चित्तभूमी जे आहेत, मैत्री करुणा मुदितो हे चित्त प्रसादन केल्यामुळे आपण एकाग्र चित्तामध्ये येऊन जाऊ. आपलं चित्त ऑल द टाइम 24/7 एकाग्र राहणार. These 4 practices are called as Brahma Vihara by Buddhists and they lead to Brahmalok. बुद्धिस्ट टेक्स्ट मध्ये असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या मैत्री करुणा मुदितो पेक्षा हे त्याच्यात पण लिहिलेलं आहे आणि त्याला ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. आणि जर तुम्ही ब्रह्मविहार केलं तर तुम्हाला ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. आपण बोललो होतो ना 14 लोकांबद्दल, भू भुव स्वह वगैरे वगैरे, आणि खाली अतल, पाताल इज द लास्ट वन, राईट. तो हे जे लोक आहे त्याच्यामधला ब्रह्मलोकाची प्राप्ती ह्याच्याने होतं. द हायेस्ट इज सत्यलोक. सो असं हे अति सुंदर चित्त प्रसादन पतंजलींनी दिलेलं मैत्री करुणा मुदितो पेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादन. ऑलराइट, जाऊया पुढे. इज दिस क्लियर? व्हेरी गुड. चलो वी गो टू 1.34. आता ह्या पुढे पतंजली एका मागे एक फ्रॉम 34 ऑनवर्ड्स सोल्युशन्स देत आहेत. ते ईश्वर प्रणिधानात वा, हे वा जे होतं ना, असे वेगवेगळे उपाय देत आहेत. जो उपाय तुम्हाला पटत असेल, जो जमत असेल तो तुम्ही करा. सो देयर आर ऑप्शन्स दॅट वी आर हॅव्हिंग. So now we come to 1.34. प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. वा शब्द इकडे परत आलाय. प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. शब्दफोड बघूया. प्रच्छर्दन चा अर्थ होतो प्रश्वास, एक्झेलेशन, ब्रीदिंग आउट, रेचक. प्रच्छर्दन. विधारणाभ्याम. विधारणाभ्यामचा अर्थ होतो थांबवणे, स्टॉपेज, रिस्ट्रेनिंग किंवा सिझेशन. टू स्टॉप. इट स्टॉप्स. तो जो स्टॉप आहे तो. वा. वा म्हणजे किंवा. प्राणस्य. कशाचा विधारणाभ्याम, कशाचं सिझेशन? तर प्राणस्य, प्राणाचा म्हणजे श्वासाचा, ऑफ ब्रेथ. सो प्राणस्यचा अर्थ होतो ऑफ ब्रेथ. Very simply, here Patanjali is telling us that the mind can also be silenced by focusing it on the retention after exhalation. बघा, श्वास घेतल्यानंतर एक कुंभक होतो, मग आपण श्वास सोडतो, मग पुन्हा एक कुंभक होतो, मग परत पूरक होतो, मग परत रिटेन्शन. सो देर इज इनहेलेशन, रिटेन्शन, एक्झेलेशन, रिटेन्शन. हे 4 जे क्रमशः घडतच असतं. इट कीप्स हॅपनिंग. देर इज अ पॉज आफ्टर एव्हरी इनहेलेशन अँड देर इज अ पॉज आफ्टर एव्हरी एक्झेलेशन. ऑलराइट. आता श्वास जो आपण घेतोय तो प्रयत्नपूर्वक असतो. इट नीड्स अ लिटल बिट ऑफ एफर्ट. इज दॅट राईट? ओके. सो वी ब्रीथ इन. सो वेन वी आर ब्रीथिंग इट, इट नीड्स अ लिटल बिट ऑफ एफर्ट. मग एक फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडचा कुंभक होतो.
ओके. आणि मग ते जे एक्सटर्नल प्रेशर इंटरनल प्रेशर म्हणजे हाय प्रेशर टू लोअर प्रेशर हा जो चेंज होण्यासाठी देर इज अ स्मॉल लिटल बिट ऑफ पॉज अँड देन वी विल स्टार्ट एक्झेलिंग. एक्झेलिंग इज कंपॅरेटिव्हली ऑटोमॅटिक. इनहेलेशन नीड्स अ लिटल बिट ऑफ एफर्ट. श्वास घ्यायला पूरक करायला थोडा तरी प्रयत्न लागतो, पण रेचकाला अजिबात प्रयत्न लागत नाही. समजून घ्या ही गोष्ट. त्यामुळे आता इथे पतंजली काय म्हणताय की रेचक झाल्यानंतरचा तुम्ही प्रयत्न करायच्या आधी जो कुंभक घडतो त्या कुंभकावर मनाला एकाग्र करा. आर यू गेटिंग इट? Focus your mind on the pause after the exhalation. आता बघा, when we are practicing breath control, तेव्हा आपण श्वास घेतल्यानंतर जो कुंभक असतो त्याच्यावर मन एकाग्र करू शकतो आणि श्वास सोडल्यानंतर जो कुंभक असतो त्याच्यावर पण मन एकाग्र करू शकतो. आणि तुम्ही एक्सपेरिमेंट करा, प्रॅक्टिस करा अँड यू लेट मी नो विच वर्क्स फॉर यू. इनहेलेशन नंतरचा जो पॉज आहे ना त्याच्यावर मन पटकन एकाग्र होतं, पण एक्झेलेशन नंतरचा जो पॉज आहे तो इतका मायन्यूट आहे की मन एकाग्र करायला प्रयत्न लागतात. सो दिस इज लाईक यू आर फोकसिंग युअर माइंड. जेव्हा आपण प्राणायाम शिकू साधनपाद मध्ये तेव्हा तुम्हाला कळेल की प्राणायाम म्हणजे आतापर्यंत तुम्हाला समजलेला जो अर्थ आहे तो प्राणायामचा अर्थ अजिबात. प्राणाचा आयाम माइंड इज प्राणायाम मध्ये पण आता आपण काय करतोय तर श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची जी क्रिया आहे त्या मुवमेंटवर आपण फोकस करतो. फोकस शुड नेव्हर बी ऑन द मुवमेंट. इफ यू फोकस ऑन द movement will continue never endingly. What we really need to focus is on the pause between the movement. सो जसं मेडिटेशन मध्ये दोन विचारांच्या मधला जो गॅप आहे तो वाढवायचा आपण जसा प्रयत्न करतो, दोन श्वासाच्या मधला श्वास आणि प्रश्वास ह्याचा मधला जो गॅप आहे त्याच्यावर मन एकाग्र करायचं आहे. सो दिस इज द मीनिंग प्रच्छर्दन विधानाभ्याम वा प्राणस्य. वेर आर यू गोइंग टू फोकस द माइंड? ऑन द पॉज आफ्टर द एक्झेलेशन. नाउ हा पॉज जो आहे त्याच्यावर मन एकाग्र करायचं आहे, म्हणून मुद्दामून तिकडे कुंभक करायचंय नाही. हठयोग आत्ता इकडे मध्ये आणू नका. ह्याच्या तयारीसाठी हठयोग करतो आपण. सो अष्टकुंभकाचा जो अभ्यास आहे तो ह्याच्या तयारीसाठी आहे. पण तो अभ्यास झाल्यावर हे काय करायचंय आपल्याला? सहज कुंभक. इट इज एफर्टलेस, ऍब्सोल्युटली एफर्टलेस. सो जे सहज कुंभक आहे त्याच्यावर मन एकाग्र करायचंय. सो मुद्दामून तिकडे श्वास रोखून त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं हा प्रकार करायचा नाही. फक्त ऑब्झर्व करा की हा माझा श्वास पूर्णपणे सुटला आणि मग घ्यायच्या आधी जो काय कितीही मायक्रो सेकंडचा तो पॉज असेल तरी सुद्धा त्याच्यावर फोकस करा. दिस इज ध्यान योग जे पतंजली आपल्याला सांगायला इथून सुरुवात करतायत. राजयोगाची तयारी आहे आपली. ऑलराईट. सो आता बघा, हे जे प्राण आहे का बरं प्राणावर मन एकाग्र करायला सांगतायत किंवा ऍक्च्युली प्राणाच्या कुंभकावर मन एकाग्र करायला सांगतायत. चित्तवृत्ती निरोध करायची आहे. सो वी विल नेव्हर फोकस अवर माइंड ऑन एनी मुवमेंट. मग ती श्वासाची असो, विचारांची असो, भावनांची असो. We will always focus on the pause between the movements because we want to bring everything to a standstill. आपल्याला सगळ्या गतिविध्या थांबवायच्या आहेत. तर आपल्यामध्ये गतिविध्या कुठे कुठे आहेत आणि मग त्यांचे थांबवायचे स्टॉप्स कुठे आहेत, मग त्या पॉझेसवर आपण मन एकाग्र करणार आहोत. आता हा जो प्राण आहे हा सेल्फ एनर्जायझिंग फोर्स आहे. तो सेल्फ क्रिएटिव्ह फोर्स आहे. त्याला कुठून क्रिएशन साठी त्याला काही लागत नाही. तो स्वतःला क्रिएट करत राहतो. सो इट्स अ सेल्फ एनर्जायझिंग फोर्स. आणि
प्राणायामाच्या अभ्यासाने हे प्राणाची जी शक्ती आहे, हे सेल्फ एनर्जायझिंग फोर्स जो आहे हा पॉवरफुल होत जातो. ऑलराइट, सो प्राणायाम empowers the prana. प्राणायाम empowers the prana. मराठीत सांगा ना मॅडम. काय म्हटलं? काय मराठीत सांगाल प्राणायामाच्या अभ्यासाने प्राणायामाने प्राणशक्ती ची क्षमता सुधारते. राईट. आता हा प्राण जो आहे ह्याला आपण लाईफ फोर्स असं पण म्हणतो. का बरं? कारण हा निघून गेला की काय आहे? डेड. बरोबर. प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत लाईफ आहे आणि प्राण निघून गेला की डेथ आहे. राईट. सो इट इज अ लाईफ फोर्स. प्रत्येक पेशीला जागृत ठेवायचं काम, जिवंत ठेवायचं काम हा प्राण करतो. असं ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की जर आपण या प्राणाला पूर्णपणे त्याचा कम्प्लीट कपॅसिटीनी आपण त्याचा वापर केला तर 100 वर्ष सहज जगू शकतो. म्हणजे परफेक्ट हेल्थ, परफेक्ट बॉडी, परफेक्ट क्लॅरिटी ऑफ माइंड आणि इक्विपॉइज ऑफ द स्पिरिट ह्याच्याने आपण अति सुंदर आयुष्य जगू शकतो. सुदृढ शरीर, स्पष्ट काय म्हणतो माइंड, क्लॅरिटी ऑफ द माइंड आणि आत्म्याची स्थिरता. असं आपण 100 वर्ष कमीत कमी आपण मेंटेन करू शकतो. बॉडी, माइंड अँड स्पिरिट आपण फुल हेल्दी असं त्यांना ठेवू शकतो जर आपण हा प्राण जो आहे त्याला जर आपण त्याला एम्पावर केलं तर, त्याची शक्ती पूर्णपणे वाढवली तर. आणि प्राणायामाच्या अभ्यासातनं हे शक्य होतं. राईट. मला राहवत नाहीये म्हणून मी इथे सांगते, वी विल बी कमिंग अँड डिस्कसिंग अ लॉट ऑन इट. पण प्राणायाम म्हणजे प्राणाचा आयाम, म्हणजे हा जो प्राण आहे ना त्याला वाढवतोय. श्वास घेण्याला किंवा श्वास सोडण्याला नाही वाढवत आहे. श्वास सोडणे आणि घेणे या क्रियाच्या मध्ये हा जो प्राण आहे त्याचा आयाम करतो. So always it is the pause that we are going to extend. Alright. So इथे प्रच्छर्दन विधानाभ्याम वा कुंभकाचा कालावधी वाढवतो असं म्हटलं तरी चालेल ना? हो. प्राणाचा आयाम म्हणजे कुंभकाचा कालावधी कुंभकाचा. वाढवणे. पण परत आपण तत्वांचा अभ्यास करतोय, हठयोगाचा नाही आता सूत्रांच्या माध्यमातून. तर त्या कुंभकाबद्दल नाही, प्रयत्नपूर्वक कुंभकाबद्दल आपण बोलत नाही आहोत. सहज कुंभकाबद्दल म्हणजे काय? एका मिनिटामध्ये जर आता आपण 15 ते 16 श्वास घेतोय तर आपण एका मिनिटामध्ये 5-6 श्वासावर उतरलं पाहिजे. कमीत कमी 4 ते 5 श्वासावर आपण उतरलं पाहिजे है ना. म्हणजे मग प्राणाचा आयाम झाला असं आपल्याला म्हणता येईल. ऑलराइट. सो नंबर ऑफ ब्रेथ्स, आता दॅट इज अ कॅल्क्युलेशन दॅट ऑल वी विल स्टडी ड्युरिंग when we study pranayama. Alright. So we studied this मैत्री करुणा आणि त्याच्यानंतर हे प्रच्छर्दन विधानाभ्याम व प्राणाचा 1.34. On Monday we will be बाकीचे चित्त प्रसादन जे दिलेले आहेत we will be studying from 1.35 onwards. So I will see you on Monday.